15वे उपराष्ट्रपती. याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. कितवे? 15वे उपराष्ट्रपती. बघा कधी निवड झाली? 9 सप्टेंबर 2025 रोजी सीपी राधाकृष्णन यांची भारताच्या 15व्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाली. कळलं? त्यांनी विरोधी गटाचे उमेदवार कुणाची? विरोधी गटाचे उमेदवार कुणाचा पराभव केला? न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. बरोबर आहे? किती मतांनी? 152 मतांनी. हे डीप मध्ये आहे, पण तरी पण ध्यानात ठेवा की महत्वाचं काय आहे तर सीपी राधाकृष्णन कितवे उपराष्ट्रपती आहेत सध्याचे म्हणलं तर 15वे. पुढं कधी निवड झाली? 9 सप्टेंबर 2025 आणि त्यांनी कोणाचा पराभव केला? कोणाचा पराभव केला? न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी. बरोबर आहे? बरोबर आहे? एवढं व्यवस्थित ध्यानात ठेवा. मग बघा त्यांना शपथ कोण देतात तर आपल्याला माहित आहे. उपराष्ट्रपतीला शपथ कोण देतात? राष्ट्रपती. कोणी दिली? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 12 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या समारंभात त्यांना शपथ दिली. बरोबर आहे? बघा उपराष्ट्रपती पद भूषवणारे राधाकृष्णन हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, आर व्यंकटरमण यांच्यानंतर तमिळनाडूतील कितवे नेते ठरले? कितवे? तिसरे नेते ठरले. बरोबर. प्रश्न कशावर विचारला जाऊ शकतो तुम्हाला? इथं प्रश्न विचारला जातो 15. परत इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. बरोबर आहे? परत निवड कधी झाली? 9 सप्टेंबर. तारीख विचारली तर 9 सप्टेंबर 2025. इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढं जर डीप मध्ये जाऊन विचारलं तर कितवे नेते होते? तिसरे नेते होते. एवढंच विचारू शकते. बाकीचं तुम्हाला माहितच आहे. उपराष्ट्रपती या निवडणुकीत कोण भाग घेतं? कोण घेतं? कोण घेतं? उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण भाग घेतं? लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सदस्य. कळलं? पुढे बघा राधाकृष्ण यांचा अल्प परिचय. बघा त्यांचं पूर्ण नाव काय? चंद्रपुरम पोन्नुसामी राधाकृष्णन हे त्यांचे पूर्ण नाव होते. पूर्ण नावही विचारू शकते. आणि ते कोणत्या राज्याचे आहेत तेही विचारलं जाऊ शकतं. कुठले? तमिळनाडूचे. कळलं? कुठले? तमिळनाडूचे. आणि बाकीचं म्हणलं तर त्यांनी राज्यपाल म्हणून कोणत्या कोणत्या राज्यात काम केले? महाराष्ट्र, झारखंड, तेलंगणा आणि पुदुच्चेरी. कळलं? आपल्या ध्यानात काय पाहिजे? कितवे उपराष्ट्रपती आहेत? 15वे. कळलं? पुढे बघा न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर मुख्य न्यायाधीश. बघ न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी 5 सप्टेंबर 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. कसा प्रश्न येऊ शकतो? सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? नाव काय त्यांचं? न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर. कळलं? कितवे आहेत? 49वे मुख्य न्यायाधीश आहेत. कळलं? मग आपल्याला 48वे माहित पाहिजेत. कोण आहेत 48वे? आलो आराध्य. कळलं का? बघा पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश कोण होते? छागला. मुंबई उच्च न्यायालयाचे बरं का, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती MC छागला होते. आणि महिला न्यायाधीश म्हणलं तर सुजाता मनोहर. इथं जर केंद्रात म्हणलं मुख्य उच्च सर्वोच्च न्यायालयाचे म्हणलं तर कोण येणार? कोण होते पहिले सरन्यायाधीश देशाचे? कानिया. बरोबर आहे? ओके. पुढे बघा चंद्रशेखर यांचा जन्म कुठे झालाय? झारखंड. कोणत्या राज्याचे आहेत म्हणलं तर ते
झारखंड. ह्याच कॉन्टेस्ट न प्रश्न विचारतात तुम्हाला. प्रश्न असा वेगळा काही विचारत नाही. कोण आहेत, कितवे आहेत, कोणत्या राज्याचे आहेत, कळलं? पुढे बघा. कोल्हापूरमध्ये फिरते खंडपीठ. बघा, भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी 17 ऑगस्ट 2025 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन सर्किट खंडपीठाचे उद्घाटन केले. महत्वाचं आहे, बरोबर आहे, महत्वाचं आहे. बघा, कोल्हापूर खंडपीठ हे 18 ऑगस्ट 2025 पासून कार्यरत झाले. मग मला सांगा, ह्या खंडपीठाच्या अधिकार क्षेत्रात किती जिल्ह्यांचा समावेश होतो? 6, बरोबर आहे. तर बघा, ते कोणते कोणते जिल्हे आहेत? कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. कळलं? बघा, कोल्हापूरच्या जवळचे आहेत सगळे. कोल्हापूरच्या जवळ इकडे खाली सिंधुदुर्ग आहे, इकडे रत्नागिरी आहे का? हा, इकडे खाली इकडे सांगली आणि इकडे परत सोलापूर आहे. हा, आणि राहिला कुठला? कोल्हापूर तर ऑलरेडीच आहे, आणि सातारा इकडे आहे. हा, समजलं? कळलं? म्हणजे जवळचे जिल्हे आहेत. पुढे बघा. बघा, मुंबई उच्च न्यायालयाची विद्यमान खंडपीठे कुठे आहेत? नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी, आणि आताच हे फिरतं सर्किट खंडपीठ कोल्हापूर. कळलं? नवीन आहे, महत्वाची घटना आहे, तुम्हाला माहित पाहिजे. पुढे बघा. बोडोलँड टेरिटोरियल काउन्सिल ही चर्चेत आहे सध्या. बोडोलँड टेरिटोरियल काउन्सिल सध्या का चर्चेत आहे? तर बघा, काय केलं यांनी. बघा, आपल्याला हे काय बाकीचं बघायचं नाही, चर्चेत काय आहे त्यांनी काय केलं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर बघा, आसाम मधील बोडोलँड टेरिटोरियल रिजन बीटीआर ही राज्यघटनेच्या 6व्या अनुसूची अंतर्गत आपल्या जमिनीच्या नोंदी पूर्णपणे डिजिटल करणारी पहिली आदिवासी परिषद ठरली आहे. कळलं? का महत्वाचे आता कळलं का? पहिली आदिवासी, पहिल्या घटना तुम्हाला फोकसने विचारतात. मग ते काय? तर आपल्या जमिनीच्या नोंदी पूर्णपणे डिजिटल करणारी पहिली आदिवासी परिषद ठरली. समजलं? कोणती? बोडोलँड टेरिटोरियल काउन्सिल. समजलं? पहिली आपल्या जमिनीच्या नोंदी पूर्णपणे डिजिटल करणारी पहिली आदिवासी परिषद. समजलं? पहिली आदिवासी परिषद आहे. आणि कुठली आहे ती? कुठल्या राज्यातले? आसाम राज्यातले. बरोबर आहे. पुढे बघा. नरेंद्र मोदी यांचा विक्रम. बघा, मोदींनी काय विक्रम केलाय? तर नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडून सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत. बरोबर आहे. तुम्हाला असा एक प्रश्न आलता, सर्वाधिक काळ पदावर राहणारे पंतप्रधान कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. हा प्रश्न आलेला आहे तुम्हाला, त्या कॉन्टेस्टनं तुम्हाला हा प्रश्न विचारू शकते. कळलं का? दुसरे कोण आहेत आता? नरेंद्र मोदी आहेत. कळलं? बघा, सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे नेते कोण आहेत रे? पंडित जवाहरलाल नेहरू. आणि आता 2 नंबरचे कोण आहेत रे? नरेंद्र मोदी आहेत. कळलं? हा, पुढे बघा. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 हे का महत्वाचं आहे? तर तुम्ही पोलीस होणार आहे, कायद्याची माहिती असणं, लेटेस्ट कायद्याची माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यामुळं या प्रश्नावर तुम्हाला, या भागावर तुम्हाला प्रश्न विचारू शकते. बघा, नाव काय आहे रे? महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी बिल. महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी बिल कोणी मांडलं? देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्रीही तेच आहेत. कळलं? बघा, विधानसभेत मंजूर कधी झालं? 10 जुलै 2025. काय महत्वाचं नाही, उद्देश काय आहे त्याला. बघा, प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो तुम्हाला?
डाव्या अतिरेकी संघटना किंवा तत्सम गटांच्या बेकायदेशीर कारवाया रोखणे. प्रश्न याच्या कॉन्टेक्स्ट कसा विचारला जाऊ शकतो बघा. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 हे विधेयक विधानसभेत मंजूर केलंय. त्याचा उद्देश काय याचा असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो बरं का. आणि डाव्या अतिरेकी संघटना किंवा तत्सम गटांच्या बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं खालीलपैकी कोणते विधेयक मांडलं. ह्या कॉन्टेक्स्टने एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. उत्तर काय तेच असणार आहे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024. कळलं. आणि उद्देश काय होता तर त्याचा डाव्या अतिरेकी संघटना किंवा तत्सम गटांच्या बेकायदेशीर कारवाया रोखणे. समजलं. बेकायदेशीर कारवाया रोखणे. आणि बघा या कायद्यानुसार जास्तीत जास्त 2 ते 7 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. इथे एक तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कळलं. पुढे बघा. आणि बघा हा कायदा करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे रे 5वे राज्य आहे. मग अशा प्रकारचा कायदा ऑलरेडी 4 राज्यात झालेला आहे. छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिसा. पुढे बघा. लोकपालचे नवीन ब्रीदवाक्य. बरोबर आहे. लोकपालचे नवीन ब्रीदवाक्य महत्वाचं आहे बघा. लोकपालचं भारतीय लोकपालने 11 जून 2025 रोजी बघा नागरिक सशक्तीकरण, भ्रष्टाचार उजागरीकरण, नागरिक सशक्तीकरण आणि भ्रष्टाचार उजागरीकरण हे नवीन ब्रीदवाक्य स्वीकारलेलं आहे. हा असा वन लाइनर सरळ सरळ प्रश्न विचारणार आहेत तुम्हाला. कळलं. आणि अभ्यास करतानाही हा प्रश्न पेपरला पडणार आहेच म्हणून त्याच ऍटिट्यूडने आपण अभ्यास करायचा. त्यामुळे ते डोक्यात जास्त बसू शकतं. बघा जुनं ब्रीदवाक्य काय होतं तर मा गिधा कास्यस्वी धनम. बरोबर आहे. ईशा उपनिषदातील हे वाक्य आहे. पण आपल्याला कोणतं ध्यानात ठेवायचं आहे नागरिक सशक्तीकरण, भ्रष्टाचार उजागरीकरण. कळलं. हे नवीन आपल्याला ब्रीदवाक्य आता ध्यानात ठेवायचं आहे. बघा आता लोकपाल संबंधित जर तुम्हाला काय प्रश्न विचारला तुम्हाला माहितीचा अधिकार अधिनियम याच्यावरती प्रश्न विचारला होता. कळलं का. कायदा कधीचा आहे हा समजलं का. मग त्या कॉन्टेक्स्टनुसार आपल्याला लोकपालचा पण कायदा कधीचा आहे कळलं पाहिजे. बघा लोकपाल व लोकायुक्त अधिनियम कधीचा आहे रे कधीचा आहे 2013चा आहे. अंमल कधी झाला 2014 मध्ये झाला. पण कायदा कधीचा आहे 2013चा. पुढे बघा लोकपालची रचना कशी असते. एक अध्यक्ष 8 सदस्य असतात. अध्यक्ष म्हणजे माजी सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात. बाकीचं आपल्याला काय घेणं देणं नाही. मग एवढं आपल्याला माहित असले पाहिजे की पहिले लोकपाल कोण होते माहितच पाहिजे. पिनाकी चंद्र घोष. आणि सध्याचे कोण आहेत न्यायमूर्ती अजय खानविलकर. बरोबर आहे. निवड समिती कोण असते बा निवड समितीत कोण असते पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, भारताचे सरन्यायाधीश, एक प्रख्यात कायदे पंडित. पण तुमच्यासाठी महत्वाचं काय एवढंच महत्वाचं आहे. हे एक महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे आणि हे महत्वाचं आहे. झालं. बाकीचं काय महत्वाचं नाही. कायदा एक कधीचा कायदा. समजलं समजलं एवढं महत्वाचं आहे. पुढे बघा राष्ट्रीय आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झालेत. जर बाबा पेपर सेटरचं ध्यान गेलंच तर ही गोष्ट माहित असणं आपल्याला गरजेची आहे. बघा राष्ट्रीय आणीबाणी 25 जून 1975 ला देशात राष्ट्रीय आणीबाणी लावली. कोणी लावली होती राष्ट्रीय आणीबाणी माहिती आहे? इंदिरा गांधींनी लावली होती. इंदिरा गांधी. बघा
मग 25 जून 2025 ला काय झाले, 50 वर्ष पूर्ण झालेत. आणि 2024 मध्ये भारत सरकारने 25 जून हा काय तर संविधान हत्या दिन म्हणून घोषित केला. माहित पाहिजे तुम्हाला, संविधान हत्या दिन 25 दिनविशेष तुम्हाला विचारते ते, एक दोन दिनविशेष फिक्स विचारतात पेपरला. हा, एक 60-70 दिनविशेष करून ठेवा, म्हणजे त्यातला एकही मार्क आपला जाणार नाही. कळलं? बघा 25 जून हा संविधान हत्या दिन म्हणून घोषित केला. बाकीचं आपल्याला काही घेणं देणं नाही. पुढे बघा, भूषण गवई हे 52वे सरन्यायाधीश. कितवे? 52वे. बरोबर आहे. बघा, वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी 14 मे 2025 रोजी देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. त्यांनी कोणत्या भाषेत शपथ घेतली? हिंदी भाषेत. बरोबर आहे. बघा, न्यायमूर्ती के.जी. बालकृष्णन यांच्या नंतर ना न्यायमूर्ती गवई हे सरन्यायाधीश पदावर विराजमान होणारे दुसरे दलित व्यक्ती ठरले आहेत. कळलं? दुसरे आहेत. मग आपल्याला महत्वाचं काय आहे, कितवे आहेत रे ते? 52वे. प्रश्न कसा विचारणार, कितवे आहेत? सध्या सरन्यायाधीश कोण आहेत? मग भूषण गवई. आणि या कॉन्टेक्स्ट जर विचारला प्रश्न, न्यायमूर्ती गवई हे भारतातील पहिले बौद्ध न्यायाधीश ठरले. बरोबर. पुढे बघा, आता त्यांचा जिल्हा विचारू शकते, महाराष्ट्राच्या रिलेटेड आहे. जर अमरावतीत वगैरे कुठं म्हणजे त्या एरियात आपण फॉर्म भरला तर ह्याच्यावरती प्रश्न फिक्स येऊ शकतो. कळलं का? बघा, अमरावतीचे आहेत. बाकी काय नाही, एवढंच महत्वाचं आहे. कळलं? आणि नागपूर बार असोसिएशनचे किती आहेत तर तिसरे आहेत. नागपूर बार असोसिएशनचे किती आहेत? तिसरे आहेत. पुढे बघा, पश्चिम विभागीय परिषदेची बैठक. बघा, हे महत्वाचे काय आहे माहिती आहे का? तर पहिल्यांदाच पुण्यामध्ये पार पडली म्हणून ही बैठक महत्वाची आहे. बघा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली 22 फेब्रुवारी 2025 रोजी पुणे येथे पश्चिम विभागीय परिषदेची 27वी बैठक पार पडली. कोणाच्या अध्यक्षतेखाली? अमित शहा यांच्या. बरोबर आहे. महत्वाचे कोणत्या कॉन्टेक्स्ट नुसार आहे तर पुण्यामध्ये पहिल्यांदा पार पडली, ह्यामुळे महत्वाचे. पुण्यामध्ये पहिल्यांदाच पार पडली. कळलं? पुढे बघा, एवढं ध्यानात ठेवा, पुण्यामध्ये पहिल्यांदा पार पडली. पुढे बघा, ज्ञानेश कुमार हे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त. बघा, 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झाली असा प्रश्न विचारू शकतात. तर उत्तर काय त्याचं? ज्ञानेश कुमार. कळलं? बघा, 19 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. तर बघा, ते भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त ठरले. कितवे? 26वे. कळलं? त्यांनी कुणाची जागा घेतली? राजीव कुमार यांची. बरोबर. बघा, पुढे बघा, निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीबाबतच्या नवीन कायद्याअंतर्गत नियुक्ती झालेले ते पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. नवीन कायद्यानुसार पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. बरोबर. त्यांचा जर पार्श्वभूमी विचारले तर ते केरळचे IAS अधिकारी होते. पण विचारणार कशावर तुम्हाला? ज्ञानेश कुमार या नावावरती. कितवे आहेत? 26वे आहेत, त्याच्यावरती विचारणार प्रश्न. कळलं? पुढे बघा, उत्तराखंड मध्ये UCC ची अंमलबजावणी म्हणजे काय? युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजेच काय? समान नागरी कायदा. बघा, का महत्वाचा आहे उत्तराखंड? का महत्वाचा आहे तर बघा,
स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहितेची अंमलबजावणी करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. पहिले राज्य आहे. कधी? स्वातंत्र्यानंतर. मग स्वातंत्र्याच्या अगोदर कोणतं राज्य होतं? कोणतं होतं? कोणतं होतं? कोणतं होतं? हा, गोवा. कळलं का? गोवा हे देशातील पहिले राज्य होते की ज्या राज्यात समान नागरी कायदा लागू होता. आणि आता दुसरं कोणतं आहे? उत्तराखंड. कळलं? बघा, हेच महत्वाचं आहे. ह्याच्यावरतीच प्रश्न विचारणार आहेत. आणि जर पुढे जाऊन प्रश्न विचारला तर फक्त समिती कोणाची होती? रंजना प्रकाश देसाई समिती. एवढं ध्यानात ठेवा. कोणती? रंजना प्रकाश देसाई. कळलं? पुढे बघा, दिनेश वाघमारे राज्य निवडणूक आयुक्त. दिनेश वाघमारे राज्य निवडणूक आयुक्त. बघा, दिनेश वाघमारे यांची 20 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. कोण आहेत आता महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त? दिनेश वाघमारे. कळलं? त्यांनी यूपीएस मदान यांची जागा घेतली. तर कितवे आहेत रे ते आता? 7वे आहेत. कितवे? 7वे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बरोबर आहे? मग नेमणूक कोण करतं? निवडणूक आयुक्तांची राज्यपाल करतात. कळलं? बघा मग, राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? 26 एप्रिल 1994. बरोबर आहे? आणि तरतूद कुठे आहे रे घटनेत? कलम 243 के आणि कलम 243 ZA. ही दोन्ही कलम ध्यानात ठेवा. ही तारीख महत्वाची ध्यानात ठेवा. कळलं? 26 एप्रिल 1994. आपल्याला एकही मार्क जाऊ देत नाही. आपल्याला डीप मध्ये जाऊन फक्त एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायचा. हे काय लय डीप होत नाही, पण जाऊन पुढे प्रश्न विचारला तर कुठल्या पेपर सेटरचं डोकं कसं त्या एसपीचं चाललं आपण काय सांगू शकत नाही. कळलं? पुढे बघा, मग आतापर्यंत राज्य निवडणूक आयुक्त त्यातलं पहिलं माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. पहिले कोण होते? DN चौधरी. एवढंच माहित पाहिजे. काळ वगैरे काय नाही ध्यानात ठेवला तर चालेल. काय पाहिजे माहित? DN चौधरी. पुढे बघा, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. बरोबर आहे? बघा, मग प्रश्न विचारला जाऊ शकतो, महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली? 18वे. कितवे? 18वे. कळलं? पुढं शपथ कोणी दिली ती? CP राधाकृष्णन यांनी दिली. आणि कितव्यांदा त्यांनी शपथ घेतली? 3ऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. त्यांचं जन्म ठिकाणी विचारू शकते. नागपूर. झालं एवढंच. महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत? 18वे. कळलं? कितव्यांदा शपथ घेतली? 3ऱ्यांदा शपथ घेतली. पुढे अजून जाऊन म्हणलं तर ते नागपूरचे, जन्म त्यांचा नागपूरला झालेला आहे. एवढंच. बरोबर. राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. कधी? 9 डिसेंबर 2024 रोजी. कळलं? मग हे कितवे आहेत रे? 16वे. 18वे आणि 16वे कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. 18वे काय आहेत रे? मुख्यमंत्री. आणि 16वे विधानसभा अध्यक्ष. कळलं? पुढे बघा, राम शिंदे विधान परिषद सभापती. बिनविरोध निवड झाली. बरोबर आहे? पुढे बघा, कितवे होते ते? 7वे सभापती. कळलं? सभापती कोण आहे सध्या? राम शिंदे. कितवे आहेत? 7वे आहेत. आणि पहिले कोण होते बघा? विस पागे. हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. विस पागे कितवे होते? पहिले होते. पुढे बघा, मॉडेल युथ ग्रामसभा कार्यक्रम. बघा, काय तर थोडंफार महत्वाचं आहे. बघा, मॉडेल युथ ग्रामसभा कार्यक्रम. बघा, कोणी चालू केलाय?
पंचायत राज मंत्रालयाने चालू केलाय. पंचायत राज मंत्रालयाने शिक्षण मंत्रालय आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या सह्याने हा उपक्रम चालू केलाय. मॉडेल युथ ग्राम सभा. बघा ह्या शब्दातच आहे युथ म्हणजे ग्राम सभेमध्ये युवकांचा सहभाग, ह्या रिलेटेड आहे. कळलं? बघा उद्देश काय त्याचा, तर नागरिकांची एक अशी नवीन पिढी तयार करणे जी माहितीपूर्ण, जबाबदार आणि सक्रिय असेल. तसेच विद्यार्थ्यांना पंचायत राजचे व्यवहारिक ज्ञान प्रदान करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. आपल्या पंचायत राजशी संबंधित आहे म्हणून हा कार्यक्रम महत्वाचा आहे. तुम्हाला योजनेवरती प्रश्न विचारतात, एखाद्या कार्यक्रमावरती प्रश्न विचारतात. कळलं? बघा 9वी ते 12वीचे विद्यार्थी यात सहभागी होतील. 9वी ते 12वीचे विद्यार्थी. कळलं? बघा कुणी चालू केली, पंचायत राज मंत्रालयाने. कळलं? मॉडेल युथ ग्राम सभा कार्यक्रम. आणि यात जर पहिलं बक्षीस जिंकलं तर त्या प्रत्येक शाळेला किती, 1 कोटी रुपये देणार आहेत. किती? 1 कोटी रुपये. पुढे बघा मोबाईल ऍपद्वारे ई मतदान. पहिलेच राज्य असं आहे, कोणतं राज्य असं की ज्यानं मोबाईल द्वारे ई मतदान सुरू केलेलं आहे. बघा बिहार राज्य निवडणूक आयोगाने अँड्रॉइड आधारित मोबाईलचा वापर करून ई मतदान प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. मतदान प्रक्रियेत हा क्रांतिकारी बदल स्वीकारणारे बिहार हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. पहिले राज्य आहे बघा, IMP आहे. पहिले राज्य आहे, IMP आहे. काय तर ई मतदान प्रणाली पहिले राज्य कोणतं, बिहार. कळलं? पुढे बघा एवढंच महत्वाचं आहे काय, बिहार यातलं. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारणार, दुसरा प्रश्न विचारणार नाही ती, बिहार. पुढे बघा बिभा कुमारी. बिभा कुमारी बिहार मधील पूर्व चंपारण येथील पकरी दयाल येथील बिभा कुमारी भारतातील पहिल्या ई मतदार बनल्या. याच्याच कॉन्टेक्स्ट नुसार पहिल्या ई मतदार कोण बनल्या, बिभा कुमारी. कळलं? बिभा कुमारी. बाकीच काय महत्वाचं नाही, आपलं बिहार आणि बिभा कुमारी एवढं महत्वाचं आहे. पुढे बघा आर व्यंकटरमणी. आर व्यंकटरमणी कोण आहेत रे, भारताचे महान्यायवादी. ज्येष्ठ वकील आर व्यंकटरमणी यांची भारताचे महान्यायवादी म्हणून काय केली, तर फेरनियुक्ती केली. काय केली, फेरनियुक्ती केली. मग प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला, सध्या भारताचे महान्यायवादी कोण आहेत? बरोबर, आर व्यंकटरमणी. आणि महान्यायवादीलाच काय म्हणतात रे, काय म्हणतात, देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी. कळलं का? देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोणाला म्हणतात, महान्यायवादीला म्हणतात. समजलं? अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, AGI. बघा राजस्थानमध्ये धर्मांतर रोखण्यासाठी विधेयक. फक्त ध्यानात ठेवा, धर्मांतर रोखण्यासाठी विधेयक कोणत्या राज्यात पारित केले, तर राजस्थानमध्ये. एवढं ध्यानात ठेवा. पुढे बघा लिव्हिंग लॅब दृष्टिकोन स्वीकारणारी पहिली ग्रामपंचायत. बघा लिव्हिंग लॅब दृष्टिकोन स्वीकारणारी पहिली ग्रामपंचायत, पहिला आहे त्यामुळे महत्वाचा आहे. बघा केरळमधील कानिचेर ही देशातील पहिली ग्रामपंचायत ठरली. लिव्हिंग लॅब दृष्टिकोन स्वीकारणारी पहिली ग्रामपंचायत कोण आहे, तर कुठल्या राज्यातले, केरळ राज्यातील कानिचेर. कानिचेर शब्द काय ध्यानात ठेवलं, केरळ कानिचेर. आणि लिव्हिंग लॅब दृष्टिकोन स्वीकारणारी पहिली. कळलं? पुढे बघा उत्तराखंड. उत्तराखंड मध्ये मदरसा मंडळे रद्द. बघा मदरसा मंडळे रद्द करून अशा स्वरूपाचा कायदा करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. कळलं? उत्तराखंड 2 कॉन्टेस्ट आलेले आहे. पहिल्यांदा UCC स्वातंत्र्यानंतर UCC लागू करणारं पहिले राज्य, आणि आता मदरसा मंडळे रद्द केलेत. या दोन्ही कॉन्टेस्ट न ध्यानात ठेवा, उत्तराखंड. कळलं? तर चला आज एवढ्याच चालू घडामोडी बघितल्या. महत्वाच्या आहेत चालू घडामोडी, पहिल्या घटना भरपूर होत्या आणि महत्वाच्या नेमणुका बघितल्या जातात. असंच आपण एक मार्काची तयारी करणार आहे आणि रोज करंटचं पण युट्यूबवर टाकणारच आहे आपण. ओके, थांबूया मग आज आपण.
धन्यवाद.